आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। तर बातमी आहे नांदगाव पेठ ते अमरावती असणाऱ्या महामार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामाबाबतची। गेल्या अनेक दिवसापासून रहाटगाव रिंग रोड येथील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे। मात्र हे बांधकाम सुरू असताना मोठ्या प्रमाणात ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। नियोजन शून्यतेमुळे रस्त्यात अनेक वेळा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या उद्भवत आहे। तर विरुद्ध दिशेने येणारे अनेक वाहनं ही कोणतीही नियमाची पर्वा न करता नियमाचे उल्लंघन करून विरोध दिशेने येतात। त्यामुळे इकडून जाणाऱ्या सरळ मार्गाने जाणाऱ्या अनेक वाहनधारकांना आपली वाहने थांबावी लागतात। त्यामुळे अनेक वेळा जाम लागण्याची समस्या निर्माण होते। तर योग्य पद्धतीनं वाहतुकीचा अभाव आणि योग्य पद्धतीनं नसलेले नियोजन यासाठी ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात होत आहे। नागपूर मुंबई हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते। मात्र यावेळी ट्रॅफिक जाममध्ये अनेक वाहनधारक तासनतास अटकून बसतात, तर धीम्या गतीनं वाहन चालवावे लागतात। त्यामुळे अनेक अपघात होण्याची पण शक्यता नाकारता येत नाही। तरी पण याविषयी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या रस्त्यावर व्यवस्थित नियोजन केल्यास वाहतूक सुरळीत होईल अशी प्रतिक्रिया अनेक लोकांनी यावेळी व्यक्त केली। तर यापूर्वी या रस्त्यावर डांबरीकरण नव्हतं, त्यावेळी गिट्टी आणि मुरुम मातीचं मिश्रण जास्त असल्याने अनेक वाहन स्लिप होत होते। मात्र यावेळी या कन्स्ट्रक्शन विभागाच्या वतीनं नुकतंच डांबरीकरण करण्यात आलं। मात्र काही भाग अजूनही डांबरीकरणाचा बाकीच आहे। त्यामुळे हे डांबरीकरण झाल्यास रस्ता सुरळीत होईल असाही प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो अमरावती। आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी।